नमस्कार मंडळी. तर आजचा बेत होता मस्त कुरकुरीत खमंग रवा पापलेट फ्राय आणि त्याचबरोबर मस्त अशी फोडणीची आंबट तिखट अशी टमाट्यात सार. एकदम छान जेवण, पचायलाही चांगलं. तर तुम्हाला हा नक्की आवडणार. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर सुषमा मालवणी किचनला. तर ही बघा, इथे मी पापलेटं घेतलेली 7 पापलेटं आहे, स्वच्छ धुवून घेतली. आणि सारसाठी 4 टमाटर घेतले, ओलं खोबरं, लसूण घेतली, कोथिंबीर, या आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे मच्छीला लावण्यासाठी. आणि ह्या बेडगी मिरच्या आहेत, त्या मी 15 मिनटं अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आणि अर्ध लिंबू घालणार आहे. तर पापलेटला अगोदर मसाला लावून घेऊया. तरी मी स्वच्छ धुवून त्याला असं चीर पाडून घेतलं, त्यामुळे कसं मसाला चांगला आतमध्ये लागला जातो. तर पहिला लाल तिखट मसाला घालते, थोडासा काश्मीरी लाल मिर्च, हळद टाकली आणि ही 2 चम्मच अशी मी आलं लसणाची मिरचीची पेस्ट घालते. अर्ध लिंबू घालणार आहे आणि 2 चम्मच असं मी कोकमचा रस घालते. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व हे चांगलं असं मसाला मिक्स करून घेऊन चांगलं दोन्ही साईडला पापलेटला लावून घ्यायचा. हे छान असा मसाला लावून घेते. तर चांगला असा लावून घेतला आणि त्या 10 ते 15 मिनटं असाच ठेवायचा. नंतर आपण भाजायला घेऊया. तोपर्यंत आपण टमाटर सार बनवूया. तर हे मी उकडत ठेवणार आहे टमाटर. तर पहिलं असं थोडंसं कापून घेते. हे बघा, असं दोन्ही साईडने असं चीर पाडून घ्यायचा टमाट्याला. आणि इकडे मी पाणी पण गरम करून ठेवलं आहे. तर त्यामध्ये टमाटर घालते आणि मोठ्याच गॅसवर 2 ते 3 मिनटं असे उकडून घेते. हे बघा, छान असे उकडले आहेत. आता ते मी काढून घेते. आणि हे थंड करायला ठेवते. थंड होत आहेत तोपर्यंत आपण मच्छी भाजून घेऊया. त्यासाठी मी रवा घेतला आणि तांदळाचं थोडंसं पीठ घेतलेलं, बारीक रवा घेतलेला आणि त्यामध्ये थोडेसे मसाले घातले, लाल तिखट थोडासा घातला, हळद आणि मीठ घातलेलं आणि सर्व हे मिक्स करून घेतलं. मच्छी भाजण्यासाठी बारीक रवा घ्यायचा. तर 2 चम्मच जायचं तेल घातलं तव्यामध्ये आणि चांगला असा मच्छीला ना मसाला लावून घ्यायचा दोन्ही साईडला पहिला भाजते वेळी. आणि नंतर अशी चांगलीशी कोटिंग करून घ्यायची रव्यामध्ये दाबून दाबून अशी. त्यामुळे कुरकुरीत होतात. तर आता ही सर्व काय राहणार नाही, जेवढी राहतील तेवढी मी घालून घेते तव्यामध्ये. तर इथे बघा 4 राहिले पापलेटं आणि 1 मिनिट झालं, 1-2 मिनिट झालं कशी परतून घेते. तर गॅस मी बारीकच ठेवला आहे, सर्व ही बारीक गॅसवर भाजून घ्यायची. हे बघा, सर्व 4 परतून घेतली. मच्छी भाजतायत तोपर्यंत आपण सार बनवूया. तर हे मिक्सरचं भांडं घेतलं, हे मी त्यामध्ये मिरच्यांची पेस्ट केलेली आहे, आलं मिरची लसूण आणि मिरचीची, तेच भांडं घेतलं आहे. तर हे बघा, टमाटर सोलून घ्यायचे. कापल्यामुळे कशी छाल त्याची व्यवस्थित येते. आणि त्यामुळे थोडेसे लसूण घालते. तर थोडी मी फोडणीला ठेवते आणि थोडं कोथिंबीर घालते, ओली कोथिंबीर. आणि खोबरं घालून घेते. तर ओलं खोबरं घ्या, ओल्या खोबऱ्यामुळे कसं सार चांगला बनतो. त्या बेडगी मिरच्या या तिखट नसतात एवढ्या. त्यामुळे थोडीशी तर हळद घातली आणि थोडीशी लाल तिखट घालते, 1 चम्मच जायचा. आणि सर्व हे मिक्सरमध्ये बारीक असं लावून घेते. हे बघा, छान असं बारीकसं लावून घेतलं. तर आता फोडणी घालते. तर 1 चम्मच तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई घालायची आणि 1 चम्मच जिरं घालते. थोडासा कढीपत्ता पण घालते. तर हे बघा, चांगलं असं कढीपत्त्याने भाजला की त्यामध्ये लसूण घालते.
4-5 लसूण ठेचून घेतले. थोडासा हिंग टाकते त्यामध्ये आणि चांगले भाजून घ्यायची लसूण लालसर थोडीशी होईपर्यंत. तर हे बघा लसूण थोडीशी लालसर झाली. त्यामध्ये आता वाटण केलं ते घालून घेते आणि चांगलं असं 1 मिनिट तेलामध्ये असे भाजून घ्यायचा. आणि त्यामध्ये आता पाणी पण घालते. तर हे मिक्सरचं भांड्याचं पाणी आहे तेच पाणी घालते आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. तर थोडं हे जाडसर आहे म्हणून त्यामध्ये थोडं अजून मी पाणी घालणार आहे. तुम्हाला केवढी जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर हे बघा मी थोडी पातळच ठेवली आहे. टमाटर सार थोडा पातळच चांगला लागतो भाताबरोबर खायला. तर त्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि छान त्याला अशी उकळी येऊ द्यायची. तर इथे बघा मच्छी पण फ्राय झाली आहे. तेव्हा छान अशी उकळी आली. मच्छी पण चांगली भाजली आहे इकडे. तर बघा त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालते बारीक कापलेली. तर आता आपला टमाटर सार रेडी झाला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि इथे बघा मच्छी पण फ्राय झाली आहे. चांगली व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून आली आहे. अशा प्रकारे राहिलेली पण मच्छी मी भाजून घेणार. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये करून. आणि आवडल्यास व्हिडिओला माझ्या एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर हे बघा अशा प्रकारचं आहे आजचा बेत. मस्त असं भात त्याबरोबर टमाटर सार आणि